नमस्कार, मी स्वप्ना थोरात पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की संविधानाच्या प्रत्येक भागाचं आपण विश्लेषण करत व्हिडिओ संपवले आहेत, पूर्ण भाग संपवले आहेत आणि आपण मागच्या व्हिडिओपासून एक नवीन मालिका सुरू केली आहे, एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये इतिहासातल्या अशा महत्त्वाच्या पुस्तकांचा आपण मांडणी करणार आहोत, त्यातलं उलगडा करणार आहोत. तर पहिलं पुस्तक आपण घेतलं होतं वेटिंग फॉर अ विजा आणि त्यानंतर आपण अशाच एका महत्त्वाच्या पुस्तकाकडे आज जाणार आहोत. ते पुस्तक म्हणजे शूद्र मूळचे कोण होते, हु वेअर द शूद्राज. तर हे असे एक पुस्तक आहे ज्याने भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकला. ते पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हु वेअर द शूद्राज. बाबासाहेबांनी या पुस्तकाची भूमिका मांडताना स्पष्ट केलं होतं की हे पुस्तक त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना समर्पित केलं आहे. हिंदू समाज व्यवस्थेतील विषमतेचे आणि शूद्रांच्या गुलामगिरीचे मूळ शोधणं हा या संशोधनाचा मुख्य उद्देश होता. या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकात दिलेल्या अनुक्रमणिकेनुसार प्रत्येक प्रकरणाचा सखोल अभ्यास करणार आहोत. या पुस्तकातलं पहिलं प्रकरण सांगतं शूद्रांचा कूट प्रश्न. इतिहासाला पडलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शूद्र नेमके कोण होते. बाबासाहेब विचारतात की जर देशाचे मूळ रहिवासी होते तर त्यांना इतकी हीन वागणूक का दिली गेली, ते अस्पृश्यांपेक्षा वेगळे कसे. इथे बाबासाहेब या प्रश्नाची गुंतागुंत मांडतात आणि सांगतात की हा प्रश्न केवळ इतिहासाचा नाही तर तो कोट्यवधी लोकांच्या अस्तित्वाचा आहे. यातलं दुसरं प्रकरण सांगतं शूद्रांच्या उत्पत्तीबद्दलचा ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत. ब्राह्मणी ग्रंथानुसार विशेषतः ऋग्वेदातील पुरुष सूक्तमध्ये असं म्हटलं आहे की ब्राह्मणांची निर्मिती ईश्वराच्या मुखातून, क्षत्रियांची निर्मिती बाहूमधून, वैश्यांची मांड्यांमधून आणि शूद्रांची निर्मिती पायामधून झाली. बाबासाहेब या सिद्धांताचा तार्किक अभ्यास करतात आणि हा सिद्धांत नैसर्गिक नसून सामाजिक विषमतेवर आधारित कसा आहे हे स्पष्ट करतात. यातलं प्रकरण 3 आहे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय. प्राचीन कायद्यानुसार शूद्रांना कोणतेही अधिकार नव्हते. त्यांना शिक्षण नाकारलं गेलं, संपत्ती साठवण्यावर बंदी घातली गेली आणि केवळ वरच्या 3 वर्णांची सेवा करणं हेच त्यांचे एकमेव कर्तव्य मानले गेले. बाबासाहेब मनुस्मृती सारख्या ग्रंथांमधील संदर्भासह शूद्रांच्या या दुय्यम दर्जाचे कठोर विश्लेषण करतात. प्रकरण 4 मध्ये शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष बाबासाहेब मांडतात. येथे बाबासाहेब आर्य आणि अनार्य या संकल्पनांचा अभ्यास करतात. त्या काळी असा समज होता की आर्यांनी बाहेरून येऊन इथल्या अनार्यांना म्हणजे शूद्रांना युद्धात हरवून गुलाम केले. पण बाबासाहेब पुराव्यासह सांगतात की आर्य हा शब्द वंशवाचक नसून तो सांस्कृतिक होता. या पुस्तकातील प्रकरण 5 मध्ये आहे आर्यांचा परस्परांतील संघर्ष. केवळ आर्य आणि अनार्य यांच्यातच नाही तर आर्यांच्या अंतर्गत गटांमध्येही मोठी संघर्ष होते. हा संघर्ष वर्चस्व गाजवण्यावरून आणि धार्मिक विधींच्या अधिकारावरून होता. या अंतर्गत कलहाचा परिणाम पुढे वर्णव्यवस्थेच्या कडक नियमांमध्ये झाला, येथे बाबासाहेब मांडतात. प्रकरण 6 हे शूद्र आणि दास याबद्दलची माहिती देतो. अनेक जण शूद्र आणि दास यांना एकच समजतात, परंतु बाबासाहेबांनी या प्रकरणात दोघांमधील मूलभूत फरक स्पष्ट केला आहे. दास हे प्रामुख्यानं युद्धबंदी किंवा विकत घेतलेले गुलाम होते, पण शूद्रांची स्थिती एका विशिष्ट सामाजिक प्रक्रियेतून निर्माण झाली होती. प्रकरण 7 मध्ये आहे शूद्र पूर्वीचे क्षत्रिय होते. हे या पुस्तकाचे सर्वात क्रांतिकारक प्रकरण म्हणता येईल, कारण बाबासाहेब सिद्ध करतात की शूद्र हे वेगळे कोणी नसून ते इंडो आर्यन समाजातील सूर्यवंशी क्षत्रिय होते. बाबासाहेब महाभारतातील पैंजवन राजाचे उदाहरण देतात. हा राजा शूद्र असूनही त्याने मोठे यज्ञ केले होते आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली होती. जर शूद्र सुरुवातीपासूनच खालचे असते तर पैंजवन राजा कसा झाला असता. प्रकरण 8 मध्ये आहे वर्णांची संख्या 3 की 4. प्राचीन काळी समाजात केवळ 3च वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. बाबासाहेब सांगतात की ऋग्वेदाच्या जुन्या भागात क्षुद्र या चौथ्या वर्णाचा उल्लेखच नाही. मग हा चौथा वर्ण अचानक कुठून आला याचे उत्तर ते पुढील प्रकरणात देतात. प्रकरण 9 आणि 10 मध्ये ब्राह्मण शूद्र संघर्ष आणि अधोगती हे मांडलेलं आहे. शूद्र राजांचे आणि ब्राह्मणांचे वर्चस्वावरून तीव्र संघर्ष झाले होते. ब्राह्मणांनी सूड घेण्यासाठी एक अहिंसक शस्त्र वापरले. त्यांनी शूद्रांचे उपनयन संस्कार म्हणजेच मुंज करणं बंद केले. त्या काळात उपनयन संस्काराविषयी कोणालाही शिक्षण किंवा धार्मिक विधी करण्याचा अधिकार नसे. संस्कार नाकारल्यामुळे हे क्षत्रिय राजे हळूहळू समाजात खालच्या स्तरावर ढकलले गेले आणि ते शूद्र बनले. प्रकरण 11 आणि 12 मध्ये समेटाचा वृत्तांत आणि सिद्धांताची कसोटी मांडली आहे. शेवटच्या प्रकरणांमध्ये बाबासाहेब आपल्या सिद्धांताची चाचणी घेतात.
ते ऐतिहासिक पुरावे आणि तर्क लावून हे सिद्ध करतात की शूद्रांची गुलामगिरी ही ईश्वरी नसून ती मानव निर्मित आणि जाणीवपूर्वक रचलेली आहे. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकातून शूद्रांना त्यांचा गौरवशाली इतिहास परत मिळवून दिला. त्यांनी सांगितलं, तुम्ही गुलाम नव्हतात तर तुम्ही राजे होतात. हा इतिहास समजून घेणं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान जागा करणं. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी स्वप्ना थोरात या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.